दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात असती तर अजितदादा बोलले असते. विलीनीकरणाचा निर्णय भाजपाला सांगितल्याशिवाय झाला नसता. विलीनीकरणावरती फडणवीसांचं वक्तव्य. विलीनीकरणाची चर्चा झालेली. अजित पवार एकटे चर्चेला यायचे. त्यांनी आमच्यासमोर तटकरेंना फोन केलेला. फडणवीसांच्या वक्तव्यानंतर शशिकांत शिंदेंचा गौप्यस्फोट. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल या वक्तव्यावरती माफी मागत पियुष गोयल यांचं स्पष्टीकरण, तर प्रफुल्ल पटेलांनीही दावा फेटाळला. अजित पवारांच्या अपघातावर अमोल मिटकरींचे सवाल. अपघातात 6 जणांचा मृत्यू, मग 5 मृतदेहच का सापडले? एवढ्या वेळ पायलट का बदलला गेला? मिटकरींची पोस्ट. सुनेत्रा पवारांनी शपथ घेतल्याचा आनंद, मात्र राजकारण काय झालं यावरती 13 दिवसांनंतर स्पष्ट भूमिका घेऊ. आता राजकीय भाष्य करणार नाही, रोहित पवारांनी केलं स्पष्ट. यंदाच्या बजेटमधून सर्वसामान्य करदात्यांना कोणताही दिलासा नाही. अर्थसंकल्पात इन्कम टॅक्समध्ये कोणताही बदल नसल्याने सर्वसामान्यांची निराशा. एक एप्रिलपासून नवा आयकर कायदा लागू होणार. अपघात विमा करमुक्त असेल. करांद्वारे 28 लाख कोटींचा महसूल मिळणार. ITR रिटर्न 31 जुलैपर्यंत भरू शकणार. अघोषित संपत्तीची मर्यादा 1 कोटींपर्यंत असणार. अघोषित संपत्तीवर कर भरण्याची तरतूद. छोट्या कर चोरी प्रकरणात शिक्षा नाही, दंड होणार. मधुमेह कॅन्सरवरची औषधं स्वस्त होणार. सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी 40,000 कोटींची तरतूद. 3 मोठ्या केमिकल पार्कची स्थापना करण्याची घोषणा. रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबाराचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. गोळीबार प्रकरणी पुण्यातून 4 जणांना अटक. गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली. अरे मध्ये गेलं ना सेंटरला, सरळ पकडायचं रे, सेंटरला गेला. बस आज राष्ट्रवादी काँग्रेस रोल आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेश कार्यालयामध्ये दादांच्या अस्थी या ठिकाणी आणल्या होत्या. राज्यभरातले दादांवरती प्रेम करणारे सर्वसामान्य जनतेला दादांच्या अंत्यविधीकरता येऊ शकले नाही, अशा प्रत्येक जिल्ह्यातील आणि तालुक्यातील व्यक्तींना दादांच्या अस्थीचं दर्शन मिळावं याकरता आज पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात जे दादांवरती प्रेम करणारे आहेत त्या सर्वांना या अस्थीचं दर्शन मिळावं याकरता पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागाकरता आज अस्थी कलश घेऊन पक्ष कार्यालयातून मी पुण्याला निघालेलो आहे. ज्या ज्या व्यक्तींना दादांचं दर्शन घेता आलं नाही त्यांना या अस्थीच्या माध्यमातून दर्शन घेता यावं हा पक्षातल्या सर्व प्रमुख नेतेमंडळींनी घेतलेला निर्णय होता. म्हणून आज आम्ही या ठिकाणून अस्थी घेऊन निघालेलो आहे. हे बघा, मी मागच्या 2 दिवसापासून प्रत्येक पत्रकार बांधवांना किंवा प्रिंट मीडिया असेल, तुमचा डिजिटल मीडिया असेल, या सगळ्यांसमोर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काय असली पाहिजे आणि दादांच्या पश्चात इथून पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ राहण्याकरता जे काही निर्णय घ्यावे लागत आहेत हे आम्ही सातत्यानं सांगत आलो. दादांचं अकालीत जाणं आज 5वा दिवस आहे आणि त्यानंतरनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ राहत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी घटना तयार करण्यात आली त्या अनुषंगानं आदरणीय दादा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. दादांकडे सर्व पक्षाचे अधिकार होते. पक्ष संघटना हा एक भाग
आणि पक्षाच्या चिन्हावरती निवडून आलेले आमदार विधिमंडळामध्ये कामकाज करत असताना विधिमंडळाचे गटनेते म्हणून देखील दादा होते. परंतु दादांच्या अकाली जाण्यानंतरनं ही संपूर्ण जबाबदारी कुणावरती द्यायची, तर उत्तराधिकारी म्हणून सुनीत्रा वहिनींना देण्याच्या बाबतीतला सर्व पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी एकमत केलं आणि या कठीण परिस्थितीमध्ये सुनीत्रा वहिनींना बारामतीहून मुंबईला यावं लागलं. सर्व विधिमंडळातील कामकाज असेल किंवा गटनेतेपदाची प्रक्रिया काल पूर्ण करत असताना राज्याचे मुख्यमंत्री हे प्रमुख आहेत, त्यांच्याशी देखील पक्षातल्या आमच्या प्रमुख नेते मंडळींनी चर्चा केली आणि उपमुख्यमंत्री पदाच्या बाबतीत निर्णय घेण्याच्या जो काही निर्णय झाला त्याबाबत देखील काल 5 वाजता सुनीत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मी पुन्हा सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उत्तराधिकारी म्हणून सर्वस्वी इथून पुढच्या काळामध्ये सुनीत्रा वहिनी असतील. विधिमंडळातल्या कामकाजाच्या बाबत देखील आपण जर पाहिलं असेल तर गटनेत्या म्हणून सुनीत्रा वहिनींच्या बाबत काल एकमत करण्यात आलं, एकमतानं निर्णय झाला आणि विधिमंडळामधले जे काही निर्णय घ्यायचे असतील ते देखील सुनीत्रा वहिनींनीच घ्यायचे. उपमुख्यमंत्र्याची जागा, ती खुर्ची उत्तराधिकारी म्हणून सुनीत्रा वहिनींना देण्याबाबत पक्षातल्या सर्व प्रमुखांनी निर्णय केला आणि आम्ही देखील त्याला अनुमोदन दिलं. हा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. आता पक्ष संघटना असेल, पक्षाचं विलीनीकरण असेल किंवा मर्ज करण्याच्या ज्या काही चर्चा सुरू आहेत, ह्या आयत्या वेळेला, ऐन वेळेला का उपस्थित केल्या जात आहेत? म्हणजे दादांचं मुख आपण ज्या त्याला जे म्हणतो की शेवटची क्षणीसुद्धा या चर्चा आपण का आणलेल्या आहेत? अंत्यविधी झालाय, आजचा 5वा दिवस आहे. अजून 10-12 दिवसानंतरनं यावरती पक्षातले नेते मंडळी बसतील, चर्चा करतील. पण मी पुन्हा जबाबदारीनं सांगतो, आज सकाळीच सुनीत्रा वहिनींचं माझं देखील फोनवरनं संभाषण झालं आणि वहिनींना सांगितलं, वहिनींनी आम्हालाही सांगितलं की आपण सगळेजण दादांचं स्वप्न जे आहे ते पूर्ण करण्याकरता आता सगळ्यांनी दुःख बाजूला ठेवलं पाहिजे. तुम्ही कुणी खचू नका, मी तुमच्यासोबत आहे. आणि आम्ही सांगितलं की वहिनी आपण आहात म्हणूनच आम्ही सुद्धा दादांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता आता तुमच्या खांद्याला खांदा लावून या राज्यामध्ये फिरायचं आहे. आणि दादांनी जे काही 35 वर्ष या महाराष्ट्राकरता झिजलेत ते स्वप्न आपल्याला दादांचं पूर्ण करायचं आहे. परंतु सुनीत्रा वहिनींना आम्ही देखील सांगितलं की तुम्ही आता प्रमुख आहात, उत्तराधिकारी म्हणून तुमची जबाबदारी आहे. मग उद्याच्या काळामध्ये जे काही निर्णय होतील या बाबतीत तुम्ही पुढं असला पाहिजे. त्यांनी सांगितलं आपले 12-15 दिवस हे सगळे विधीचे संपू दे, त्यानंतर पक्षातल्या सगळ्या प्रमुखांना, तुम्हा सर्व आमदारांना एकत्रितपणानं बोलून आपण पुढच्या चर्चा काय असतील किंवा कशा पद्धतीनं आपल्याला पक्षाच्या बाबतीत निर्णय घ्यायचे हे आपण घेऊ.